आमची जबाबदारी आहे. दादा, पवार साहेब नाशिकमध्ये होते काल. पवार साहेबांनी एक विधान केले की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू, पण आम्ही सगळे मिळून महाराष्ट्र एकसंघ ठेवू. आम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्रातले 13-14 कोटी जनता आली त्याच्यात सगळे चालेल. दादा तुम्ही काढलेला आहे तो दबावापोटी काढल्याचा हा त्यांचं म्हणणं आहे. का याबद्दल राज्याच्या प्रमुखांनी पत्रकार मित्रांनो कितीदा तरी सांगितलं. तुम्ही पुन्हा पुन्हा काही जण त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करतात. असं चौकशी त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाईल. आपण ओबीसींची एक मंत्रिमंडळाची कमिटी केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या बद्दलची कमिटी केलेली आहे. वेगवेगळे मान्यवर त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्या गोष्टी समोर येतील. परंतु कुणावर अन्याय व्हावा असं आमच्या महायुतीच्या सरकारला, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अजिबात वाटत नाही. आम्ही तसं होऊन देणार. दादा, IPS प्रकरणी ना तुम्ही अनेक खुलासे दिले. एकटे फिरतात, तुम्हाला एकटे फिरा म्हणतात. तुम्हाला पण एकटे फिरायचं आव्हान केलं दादा. मला एकटं फिरायला आवडेल, परंतु त्याच्यात मला पत्रकार मित्रांनी पाहिजे. ते येऊन दांडका पुढे घेऊन दादा बोला मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं कशाला सांगता की बाबा मी तिथं जाणार आहे. मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मी आज करतो आहे. मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबांनो. मी पिंपरी चिंचवडमध्ये पण जायचो, पण त्यावेळेस काही मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. मी सांगतोय 90च्या काळातला. 90, 2000, 2010, 2020 काळ बदलत गेलाय. बरं, तुम्हाला पण तुमचे वरिष्ठ संपादक सांगतात इतक्या बातम्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्हाला पण बाईट घेणं क्रमप्राप्त असतं. आणि अलीकडं त्या सोशल मीडियामधनं इतक्या पटकन कळतं की अजित पवार इथे येतात, त्या ठिकाणी सांगितल्यानंतर लोक जमतात. पण जमल्यानंतर ऐकून घ्यावं लागतं. मगाशी एकाने सांगितलं ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मनोहर पर्रिकर, परंतु हे प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत असते. मी आपलं सकाळी उठून लवकर काम करतो. तुम्ही काल पण बघितलं, आज पण बघितलं आणि उद्याही बघत राहा. सकाळपासून तुमच्या बातम्या चालू आहेत दादा. मॅच बघणार का दादा? मला जमणार नाही. माझं 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. 8 नंतर मॅच आहे. अरे 9-10 वाजेपर्यंत दुसरी इनिंग दादा, दुसरी इनिंग तरी बघा दादा. तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर त्यामध्ये आडकाठी निर्माण करतायत असं कानावर आलं. मी आयुक्तांना सांगितलं की नागरिकांना कोणतरी राजकीय हस्तक्षेप करतोय, त्याकरता त्रास होत असेल तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असं म्हणून त्याला समजून सांगा, नाहीतर मग पुढची कारवाई करा, अशाही सूचना दिलेल्या आहेत. नंतर काही ठिकाणी अशा गोष्टी पुढे आल्या की तात्पुरतं काम करायचं म्हटलं तर त्याला 30 कोटी रुपये लागत आहेत. उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आणि नदीच्या दोन्ही तीरावर जे काही रोड करायचे DP मध्ये दाखवलेले आहेत ते जर करायचे म्हटलं तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील. त्याला 100 कोटी रुपये लागतात. आणि म्हणून आम्ही मनोज पाटील ॲडिशनल कमिशनर ते आणि ट्रॅफिकचं पण आमचं काय होतं करताना आपण फक्त इंजिनियर लोकांना विचारतो रोड करतो, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यात कन्स्ट्रक्शन चालू होण्याकरता इंजिनियर पण पाहिजे. त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न सुलभतेने सुटावा म्हणून ट्रॅफिकच्या बद्दलची माहिती असणारे अधिकारी पण त्याच्यात पाहिजे. अशा या सगळ्या गोष्टीची चर्चा केली. तिथं पिण्याच्या पाण्याच्या बद्दल करोडो रुपये वर्षाला काही सोसायट्यांना खर्च करावे लागतात. अशा खूप अडचणी बोलून दाखवल्या. गाडी तळाच्या ठिकाणी आम्हाला अतिक्रमण थोडंसं काढावं लागतंय. तिथं PMPMLच्या बसेस उभ्या राहतात. ते शेवळवाडीला पण 7 एकर जागा सरकार कॉर्पोरेशननी त्यांना दिली, तिकडे शिफ्ट करायचंय. त्याच्यावर तिथली वाहतुकीची कोंडी कमी होईल. आणि एका ठिकाणी काही लोकांना हलवावं लागतंय, तिथं त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची पर्यायी व्यवस्था करा, अशाही प्रकारच्या सूचना दिल्या. अशा 3-4 ठिकाणचे स्पॉट आणि अमानोरा आणि आपलं मुंडवा त्याच्या मधली एक जागा आहे. तिथं 5 का 6 रस्ते वेगवेगळ्या भागात मिळतात. तर तिथं एक प्रपोजल पुढे आलेलं आहे. त्या प्रपोजलच्या बद्दल तिथले लोकप्रतिनिधी चेतन तुंबे, नंतर आपले आयुक्त
ज्यांनी प्रपोजल दिले ते, ट्रॅफिकचे आपले मनोज पाटील, अशा या सगळ्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बसा आणि तिथं काय नक्की केलं पाहिजे. काही जण PPP मॉडेलवर पण काही गोष्टी करायला तयार आहेत.